अशा प्रकारचं ग्रीन झोन आहे एक प्रकारचा, म्हणजे झाडांचं वनराजांनी नटलेला भाग आहे. याच्यावर सिडको प्लॉट का बसवते? कारण आता ज्या बिल्डरनी पैसे दिलेत तो काय ऐकणार नाही, तो बोलणार मी पैसे दिलेत मला जागा पाहिजे, तर आमचं गाव विकाल, घणसोली गावाला प्लॉट पाडाल तुम्ही. भारतीय संविधानाचा आर्टिकल 25 त्याची सुरक्षा या मंदिराला आहे आणि संविधानापेक्षा सिडको मोठी नाही. आणि मंदिराला संविधानाची कुठली कलम लागतात? जे प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार आहे, पूजा करण्याचा अधिकार आहे आणि आपली धार्मिक स्वातंत्र्य, पूजा अर्चा, श्रद्धा जपण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे. या गावामध्ये ही अरेरावी सिडकोची चालणार नाही. नवकोट नारायण जे बिल्डर आहेत त्यांना धमकी वजा इशारा आहे. या संविधानाने या देशाच्या सर्वसामान्य नागरिकांना संविधानाने राजा केला. एक सर्वसामान्य माणूस देखील जाऊन देशाच्या राष्ट्रपती पदावर बसतो. सर्वसामान्य घरामध्ये चहा विकणारा माणूस आज देशाचा पंतप्रधान झालेला आहे. हा संविधानाने दिलेला, त्या ठिकाणी संविधानाने केलेला गौरव आहे. शंकेचा विषय नाही. ह्या मंदिराला म्हणजे या परिसराला नोटीस सिडकोची लागलेली आहे आणि हे तोडण्याचा निर्णय सिडकोचा झालेला आहे. आणि दुसरी गोष्ट, या मंदिराच्या जागेवर 64 गुंठे जागेवर सिडकोनी प्लॉट बसवलेला आहे आणि तो बिल्डरला विकलेला आहे. म्हणजे आता आपला मृत्यू हा निश्चित झालेला आहे. म्हणजे सिडकोचं म्हणणं असं की आम्ही हा प्लॉट बसवलाय, आम्ही तो सेल केलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये सिडकोच्या सारख्या बलाढ्य संस्थेला माघारी फिरायला लावणं हे साधं गोष्ट नाही. त्यासाठी मोठ्या जनआंदोलनाची गरज आहे, तरच ही जागा वाचू शकते. इथे पाठीमागे आपले ज्येष्ठ नागरिक आहेत, माजी नगरसेवक घनश्यामदादा मडवी इथे आहेत, मंदिराचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या आई आहेत. आता आमच्यासमोर असा प्रश्न पडलाय की अशा प्रकारचं ग्रीन झोन आहे एक प्रकारचा, म्हणजे झाडांचं वनराजांनी नटलेला भाग आहे. याच्यावर सिडको प्लॉट का बसवते? म्हणजे तुम्ही तुमचा प्लॉट ठरलेला असेल, तिथे सिडकोचा बोर्ड आहे, तिथे काही नाही आहे, म्हणजे कुठलंही अतिक्रमण नाही. आम्ही काय याला अतिक्रमण म्हणत नाही, कारण 1936चं मंदिर आहे आणि सिडको आहे 70ची. आमच्या दृष्टीने सिडको हे अतिक्रमण आहे आमच्यावर, कशावर? या मंदिराच्या जागेवर. तरी सुद्धा त्यांनी हे विकलेले आहेत, कोणाकडूनचे पैसे घेतलेले आहेत बिल्डरचे. अशा परिस्थितीमध्ये इथल्या घणसोली ग्रामस्थांकडून आम्हाला मोठ्या जनआंदोलनाची आवश्यकता आहे. इथल्या लोकांकडून सुद्धा मोठ्या जनआंदोलनाची गरज आहे. कारण आता ज्या बिल्डरनी पैसे दिलेत तो काय ऐकणार नाही, तो बोलणार मी पैसे दिलेत मला जागा पाहिजे. परंतु जी जागा सिडकोच्या ताब्यातच नाही, तुम्ही कशी काय विकू शकता? उद्या आमचं गाव विकाल, घणसोली गावाला प्लॉट पाडाल तुम्ही. हे गाव आहे, याच्यावर आम्ही प्लॉट बसवले आणि मग सांगा घर नंतर उठवू, असं चालणार नाही. आता असा एक म्हणजे हा जो प्रश्न आहे तुमचा, सिडकोने आम्हाला उत्तर काय, प्रश्न काय केला की हे तुमचं अतिक्रमण आहे. आम्ही त्याला उत्तर दिलं, तुमची स्थापना मंदिराच्या नंतरची आहे, तुम्ही कसं म्हणू शकता आम्ही अतिक्रमण केलंय? आता सिडकोला आम्ही पत्र दिले, त्याचं उत्तर सिडको देऊ शकत नाही. त्याचं कारण आहे की भारतीय संविधानाचा आर्टिकल 25 त्याची सुरक्षा या मंदिराला आहे आणि संविधानापेक्षा सिडको मोठी नाही. आमची भूमिका संविधानाची आहे. आम्ही या मंदिराला, म्हणजे ही पुरातन वास्तू आहे आणि ही जागा आहे, याला वन कायद्यांचं संरक्षण आहे. त्या वन कायद्यांच्या संदर्भात एक सविस्तर पत्र आम्ही लिहिलेलं आहे. आता इथे कॅमेऱ्यावर बोलणं सोपं नाही, म्हणजे प्रत्येक कलम मी वाचून दाखवायला लागलो तर वाचून दाखवू शकतो, परंतु या सगळ्या वनराजीला कुठले कायदे लागतात हे या पत्रामध्ये आहे. आणि मंदिराला संविधानाची कुठली कलम लागतात? जे प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार आहे, पूजा करण्याचा अधिकार आहे आणि आपली धार्मिक स्वातंत्र्य, पूजा अर्चा, श्रद्धा जपण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे. याच्या पलीकडे जर सिडको असेल तर मग सिडको ही संस्था बरखास्त करावी लागेल. कारण संविधानाच्या विरोधात तर जे जायला लागली तर आम्ही न्यायालयात सिडकोच्या स्थापनेला आव्हान देऊ. आणि ही परंपरा आमची नाही, लोकनेते दिबा पाटलांची आहे. दिबा पाटलांनी सिडकोच्या अतिक्रमणापासून गाववाल्यांना, म्हणजे भूमिपुत्रांना बचावण्यासाठी म्हणजे 5 हुतात्मे दिले. अनेक लोक त्यामध्ये धारातीर्थी पडले, जखमी झाले आणि त्यातून 12.5% कायदा झाला. आता मंदिरं वाचवण्यासाठी, गाव वाचवण्यासाठी नवा संघर्ष आम्हाला करावा लागेल आणि तो आम्ही करायला तयार आहोत. आणि म्हणूनच आज माजी नगरसेवक इथे आलेले आहेत, त्यांनी भूमिका घेतलेली, घणसोली गाव याला प्रखर विरोध करेल असा आमचा निर्णय आहे. म्हणजे मी अतिशयोक्ती नाही, पाठीमागे ज्येष्ठ नागरिक बसलेले आहेत, अत्यंत सुसंस्कृत आहेत, ते रोज इथे येऊन बसतात. त्यांचं पण म्हणणं हेच आहे, जरी आमचे फ्लॅट 3 कोटीचे 4 कोटीचे असले तरी या झाडांमध्ये जो आनंद आहे, जे सुख आहे निसर्गात, ते प्रत्येक माणसाला, प्रत्येक प्राण्याला गरजेचं आहे. आणि सिडकोला ही गोष्ट कळेनाशी झाली.
आता मुद्दा असा आहे, सिडकोने बिल्डरची पण फसवणूक केली. याच्यावर कसं काय प्लॉट बसवणार सांगा झाडांवर? वनमंत्री इथे बाजूला आहेत, म्हणजे महाराष्ट्राचे वनमंत्री, त्यांचं गाव समजा हे, आणि त्यांच्या राज्यामध्ये तिथे जर सिडको प्लॉट बसवते, त्याचा अर्थ काय होतो? म्हणजे ते कायद्याचा आमच्या वनमंत्र्याचा सुद्धा अपमान करतायत. दुसरी गोष्ट, जो सिडकोने इथे म्हणजे सिडकोने ज्या बिल्डरने इथे प्लॉट घ्यायची इच्छा व्यक्त केली, त्यांनी बुकिंग घेतली असेल आणि सांगितलं असेल की हा प्लॉट आमचा आहे, म्हणजे जे बुक करणारे लोक आहेत त्यांची सुद्धा ही मोठी फसवणूक आहे. आणि म्हणून अशा लोकांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, मग ती सिडको असेल किंवा हा बिल्डर असेल. इथं कसं काय तुमचं बिल्डिंग होऊ शकतं? इथे इमारत कशी होऊ शकते? ऑलरेडी मंदिर आहे तिथे, आणि हे हरित पट्टा आहे, म्हणजे हा वनस्पती साहेब 70-80 झाडं नाहीत, 300 झाडं आहेत, जे दिसणारी 300 झाडं आहेत, आणि झाडांच्या बाजूला छोटी छोटी झाडं आहेत, तुम्ही पकडू पण शकत नाही, सूक्ष्म जीव आहेत. यांच्या पण कायद्याच म्हणजे यांची पण सुरक्षा आपल्या भारतीय संविधानाने केलेली आहे. सिडको ज्या पद्धतीने व्यापारी मार्गाने चाललेली आहे, आता घणसोली हे गाव म्हणजे तुम्हाला निसर्गरम्य ठिकाणी आहे, खाडीच्या किनारी आहे, इथे वेगवेगळे पक्षी येतात, मासे येतात, यांचं पण जपणूक झाली पाहिजे. आणि हे जर होत नसेल तर सिडकोचा हा जो उधळलेला घोडा आहे, तो या घणसोली गावात अडवला जाईल. आणि घणसोली गावाला महात्मा गांधींच्या आंदोलनापासून म्हणजे स्वातंत्र्याच्या काळापासून आंदोलनाची परंपरा आहे. मिठाचा सत्याग्रह असेल किंवा दांडीचा सत्याग्रह असेल, हे सगळे सत्याग्रह इथे लढले गेलेत, म्हणजे क्रांतिकारकांचं गाव आहे. घणसोलीची दंगल सगळ्यांना माहित आहे की आपल्या हक्कांच्या अधिकारांसाठी लोकांनी बलिदान दिलेलं आहे, संघर्ष केलेला आहे. या गावामध्ये ही अरेरावी सिडकोची चालणार नाही. जर ते विसरले असतील तर याची आठवण मी या सगळ्यांच्या समोर, आमचे अध्यक्ष आहेत भारत पाटील असतील, गणेशराम दादा मडवी असतील, आमची आई असेल, त्यांना सगळ्यांना माहित आहे. तर आता हे सिडकोने थांबवावं. हे अति झालं. म्हणजे जे आज शहराला, या वाशीच्या नवी मुंबई शहराला गरजेचं आहे, ही हिरवळ इथे राहिलीच नाही, झाडं इथे राहिलीच नाही, सिमेंटचं जंगल झालं. खरं म्हणजे सिडकोचे इंजिनियर फसलेले आहेत, चुकलेले आहेत. असं कुठलंही शहर नाही. मुंबई शहरात सुद्धा ग्रीन झोन मोठा आहे, तिथे बोरिवलीचं अभयारण्य आहे. तिथे नवी मुंबईसाठी तुम्ही काय ठेवलंय? सगळं कोपरानी कोपरा विकून टाकलाय. आणि मला वाटतं हा आदर्श भाग आहे. नवी मुंबईत कुठल्या तरी मंदिराने एवढी ग्रीनरी जपलेली नाही. त्यांनी पण धंदेच केलेत, त्यांनी पण व्यापारी पद्धतीने लग्नाला, हळदीला, सगळ्या पार्ट्यांना जागा दिल्यात. पण इथे फार वेगळं आहे. आणि ही प्रतिक्रिया तुम्ही नागरिकांची घेऊ शकता. त्यांना विचारा किती छान वाटते इथं आल्यानंतर, किती समाधान वाटते. आता ह्या बिल्डिंगच्या आवाजाचा पण त्रास होतो आम्हाला, ते बांधकाम चालले ह्याचा पण त्रास होतोय. तक्रार कोणाला करायची? आम्ही तक्रार करू शकतो, वयोवृद्ध माणसं कोणाला तक्रार करणार? इथले पक्षी कोणाला तक्रार करणार की रात्री येऊन इथे आम्ही बसतो, तुमचा आवाज बंद करा? तो सिडकोच्या कानात हा आवाज आम्ही नेला पाहिजे असं मला वाटतं. या घणसोलीमध्ये जे आमचं देवीचं हे मंदिर आहे, आमच्या माऊलीचं या ठिकाणी हे मंदिर आहे. आणि हे मंदिर काही आजपासूनच नाही, 1936 हा फार मोठा कालावधी त्या ठिकाणी, किंबहुना त्यावेळी काही गोष्टींच्या नोंदी देखील, आपले जन्म, मृत्यू किंवा आपल्या जमिनीच्या संबंधी अशा नोंदी देखील त्यावेळी होत नव्हत्या. ह्या 1936ला मंदिराची नोंद झाली. प्रत्यक्ष हे मंदिर जे आहे ते पुरातन आहे. म्हणजे याला कुठल्या वर्षामध्ये आपण मोजू शकत नाही. जी घणसोलीची धार्मिक, आध्यात्मिक परंपरा आहे, ह्या परंपरेचा हा मंदिर हा भाग आहे. या मंदिराची ज्यांनी सेवा केली असे आमचे फुलचंद पाटील, त्यांचे वडील, त्यांचे आजोबा, त्यांचे पंजोबा यांनी वंश परंपरागत या मंदिराची या ठिकाणी सेवा केलेली आहे. आणि आम्ही देखील मागील 50 वर्षापासून, आता माझं वय 56 वर्ष, पण वयाच्या 4-5व्या वर्षापासूनच आम्ही या सगळ्या भागामध्ये फिरलेलो आहेत. खाडीमध्ये, शेतामध्ये. इथं भरपूर जे काय रानमेवा आहे, तो रानमेवा आम्ही इथला खाल्लेला आहे. या आईचा आशीर्वाद देखील त्यावेळी आम्हाला मिळालेला आहे. आणि निश्चितच हे जागृत असं देवस्थान आहे. आणि त्याचं जे काही संरक्षण करायचं आहे ते 100% इथले लोकप्रतिनिधी आणि एक जबाबदार नागरिक म्हणून आमचं दायित्व आहे, आणि ते आम्ही पुरं करणार. त्याचबरोबर आपण या ठिकाणी वनमंत्री गणेशजी नाईक साहेबांचं या ठिकाणी आपण उल्लेख केला. नाईक साहेब अतिशय पर्यावरण प्रेमी, प्राणी प्रेमी, पक्षी प्रेमी
आणि कर्मधर्म संयोगाने त्यांच्याकडे वनमंत्री असं खातं त्या ठिकाणी आलेलं आहे. निश्चितच नाईक साहेबांची आमची या मंदिराच्या बाबतीमध्ये चर्चा झालेली आहे. साहेबांनी देखील आम्हाला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये मंदिराला हात लागणार नाही. जे काही संस्थेला ज्या पद्धतीने हा प्लॉट संस्थेकरता हवाय त्याच पद्धतीने या संस्थेला मिळेल. किंबहुना इथल्या धार्मिक आणि सामाजिक परंपरेचं कुठल्याही परिस्थितीमध्ये खंडन होणार नाही, ती परंपरा जपली जाईल असं त्या ठिकाणी लोकनेते गणेशजी नाईक साहेबांनी आमच्याशी आम्ही त्यावेळेला या मंदिरासंबंधी चर्चा केली त्यावेळेला त्यांनी सांगितलेलं आहे. आणि नाईक साहेबांनी एकदा कुठल्याही गोष्टीवर त्या ठिकाणी शब्द दिला ती शब्द पाळण्यामध्ये आणि या अशा प्रकारच्या धार्मिक सामाजिक परंपरा जपण्यामध्ये नाईक साहेब त्या ठिकाणी नेहमीच अग्रेसर असतात. कुठल्याही तुम्ही बोलले यात भारतीय जनता पक्षाचे दोन्ही आमदार पक्ष जात धर्म याच्या पलीकडे जाणारं हे नेतृत्व आहे. आणि निश्चितच हे लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली या मंदिराला या ठिकाणी निश्चित मंदिराचं संरक्षण होईल आणि जी घनसोलीची धार्मिक सामाजिक परंपरा आहे त्याचं देखील जतन होईल. या ठिकाणी जे नवकोट नारायण जे बिल्डर आहेत ते असे गृहीत धरून आहेत की हे मंदिर आमच्यासाठी म्हणजे आम्ही सहज मंदिराला हटवू शकतो, पण त्यांना धमकी वजा इशारा आहे की त्यांनी ते करून दाखवावं. ही जी काय माऊली आहे शेवटी बघा ही आमची आई आहे आणि आईला उद्ध्वस्त होत असताना जर त्यांची मुलं बघत असतील तर त्याच्यासारखे दुर्दैवी मग ते अपत्य नसेल. आणि निश्चित हे मंदिर वाचवण्यासाठी कितीही अंगावर केसेस झाल्या कितीही गुन्हे दाखल झाले तरी ते अंगावर घेण्याची आमची ताकद आहे, क्षमता आहे आणि ती त्या त्या वेळेला आम्ही निश्चित दाखवू. आणि या वेळेला या आपल्या प्रेसच्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो, नव्या मुंबईला जरी भूगोल असला तरी घनसोलीला इतिहास आहे आणि तो इतिहास पुन्हा जागा करण्याची त्यांनी हिंमत करू नये. कारण एकमेव असं गाव आहे या गावामध्ये स्वातंत्र्य सैनिकांची फार मोठी फौज होती की ज्यांची गिनती देखील आपण करू शकलो नाही. काहीकांची नावं त्या ठिकाणी फलाटावर त्या पाट्यांवर आली, पण असे असंख्य लोक आहेत, असंख्य मावळे आहेत ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतला. विशेष करून आपण ज्या ठिकाणी बसलोय याच्या काही हाकेच्या अंतरावर इंग्रजांची छावणी होती. उन्हाली तलावाच्या बाजूला इंग्रजांची छावणी होती. म्हणजे इंग्रज कुठल्या ठिकाणी छावणी उभारतील, ज्या ठिकाणी त्यांना विरोध होतोय, ज्या ठिकाणी लढा उभारला जातोय. आणि अशा इंग्रजांना देखील आमच्या घनसोलीच्या जे काही पूर्वीपासून रक्तामध्येच संघर्ष असल्यामुळे असंख्य माय माऊली आमचे आजोबा पंजोबा यांनी त्यांना इथलं पाणी देखील पिण्यासाठी मोहताज केलं होतं इंग्रजांना. कारण शेवटी शत्रूला जर संपवायचं असेल तर त्याला जी काय मिळणारी रसद आहे, जगण्यासाठी लागणारं त्याला जे काही साहित्य आहे त्याच्यापासून त्याला वर्जित करावं, ते काम या घनसोलीवासियांनी करून दिलं त्यावेळी. आणि इंग्रजांच्या छावणीला सळो की पळो करून सोडलं. तर आता तर आपण स्वातंत्र्यामध्ये राहतोय. आणि शेवटी बघा कालच 26 नोव्हेंबर संविधान दिन त्या ठिकाणी साजरा झाला आणि या संविधानाने या देशाच्या सर्वसामान्य नागरिकांना, या देशाचा सर्वसामान्य नागरिक हा या संविधानाने राजा केला. सर्वसामान्य माणसाला संविधानाने असे काही अधिकार दिले की एक सर्वसामान्य माणूस देखील जाऊन देशाच्या राष्ट्रपती पदावर बसतो, जो आज देशाची एक आदिवासी महिला त्या ठिकाणी द्रौपदी मुर्मूच्या रूपाने राष्ट्रपती म्हणून बसलेले आहेत. सर्वसामान्य घरामध्ये चहा विकणारा माणूस आज देशाचा पंतप्रधान झालेला आहे. हा संविधानाने दिलेला त्या ठिकाणी संविधानाने केलेला गौरव आहे आणि संविधानाने दिलेला अधिकार आहे. आणि निश्चित या संविधानाच्या विरोधात कोणी जात असेल तर आम्ही कायदेशीर प्रक्रिया त्या ठिकाणी लढूच, पण
जे काही सामाजिक चळवळ, गावाचा संघर्ष त्या ठिकाणी उभा करायचा असेल, हे देवस्थान वाचवण्यासाठी, तर हे का असं एकच देवस्थान नाही, अशी कितीतरी देवस्थान आहेत. पण प्रत्येक देवस्थान वाचवण्यासाठी घनसोली वासी हे नेहमीच त्या ठिकाणी पुढे असतात आणि भविष्यात देखील ज्या पद्धतीने ह्या माऊलींचा अनुभव, माऊलीचा साक्षात्कार इथल्या लोकांना आलेला आहे, निश्चित इथली लोक सजग आहेत, जागृत आहेत. जनता ज्या स्थानिक प्रकल्पग्रस्त व्यतिरिक्त जी इथं आलेले लोक आहेत, ते सर्व लोक या आंदोलनामध्ये उतरतील आणि आम्ही त्यांना निश्चित उतरू.